मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महास्वयं पोर्टलवरून तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सुरुवातीला अर्ज करू शकत होते. आता जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी जे आहे नवीन पोर्टल लॉन्च झालं आहे. आता त्यावरून जे आहे तुम्ही यासाठी नवीन व्हॅकन्सीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तेथून अर्ज करू शकता. यासाठी एक नवीन अशी टॅब जे आहे महास्वयं पोर्टलवरती त्याने लॉन्च केलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो आहे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो. या पोर्टलवरती तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. त्यासाठी लॉग इन सेक्शनवरती क्लिक करून जे आहे तुम्हाला वरती सिलेक्ट ऑप्शनवरती इंटर्न लॉग इन हा ऑप्शन निवडायचा आहे. यानंतर खाली दिलेला आहे इफ यू आर नॉट रजिस्टर्ड येट प्लीज साइन अप यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर येथे जे आहे आधार नंबर, तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, तुमचं जेंडर, तुमचा ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर अशा प्रकारच्या ज्या आहे गोष्टी यामध्ये त्यांनी विचारल्या आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये भरून द्यायची आहे. हे झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर जे आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे तुमची कंप्लीट होऊन जाते. तर मी एक एक करून जे काही डिटेल्स आहे एक कॅन्डिडेटची ती भरून टाकतो आणि सबमिट करून घेतो. तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर येथे रजिस्टर सक्सेसफुली आलेलं आहे. येथे क्लिक केल्यानंतर बाजूला प्लीज क्लिक हिअर टू लॉग इनचं ऑप्शन आलेलं आहे. तर या ठिकाणी जे आहे आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर येथे जे आहे मी जे काही कॅन्डिडेटची डिटेल्स आहे इंटर्न लॉग इन करून या ठिकाणी भरून घेतो आणि कॅप्चा टाकून जे आहे या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर मी ते लॉग इनवरती क्लिक करतो. तर बघू शकता अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. डॅशबोर्डमध्ये कॅन्डिडेटची नावाची डिटेल्स आलेली आहे. येथे माय प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि उर्वरित माहिती भरायची आहे. जसं पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे आहे कास्ट कॅटेगरीज तुम्ही सिलेक्ट करू शकता. कॅन्डिडेटची सबकास्ट या ठिकाणी जे आहे तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं मॅरिशियल स्टेटस तुम्ही टाकू शकता. कास्ट यामध्ये भरपूर असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली नाव टाकून सर्चसुद्धा यामध्ये करू शकता. हे पण त्यांनी एक ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर मॅरिशियल स्टेटसनंतर नॅशनॅलिटीचं सुद्धा ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. तर त्यामध्ये जे काही नॅशनॅलिटी आहे ते आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर येथे आणखी काही प्रश्न विचारलेले आहे. तर येथे आपण जे काही डिटेल्स आहे ते फिलअप करून घेऊया. तर येथे रिलिजन आहे. तर जे काही रिलिजन असेल तुमचं ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथे विचारलं आहे फादर किंवा हजबंड नेम. मॅरिड असाल तर पती किंवा पतीचं नाव तुम्ही टाकू शकता आणि मॅरिड नसाल तर जे आहे फादर नेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मदर नेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर येथे अपडेटवरती क्लिक करा. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहे. कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि परमनंट ॲड्रेसमध्ये जो तुमचा मूळ पत्ता आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. बऱ्याच लोकांचा कम्युनिकेशन ॲड्रेस हा परमनंट ॲड्रेस असतो, त्यामुळे तुम्ही सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्ही करू शकता. यानंतर अपडेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये डिटेल्स फिलअप केल्यानंतर अपडेटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुमची नवीन डिटेल्स जे आहे एज्युकेशन डिटेल्सचा ऑप्शन टाकण्याचा पर्याय जो आहे तुमच्यासमोर ओपन होऊन जातो. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस झाल्यानंतर जे आहे क्वालिफिकेशन डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये जे की डिप्लोमा आपण सिलेक्ट केला आहे. त्यानंतर येथे जे काही कॅन्डिडेटची स्ट्रीम आहे ती निवडली आहे. त्यानंतर एज्युकेशन काय झालं आहे ते येथे निवडायचं आहे. त्यानंतर जे आहे त्यांचं सब्जेक्ट स्पेशलायझेशन असेल तर इथे ऑप्शन ओपन होतं. त्यानंतर पास झाले आहे की नाही, तुम्हाला पर्सेंटेज किती होते, त्यानंतर इयर ऑफ पासिंग काय आहे, त्यानंतर मीडियम म्हणजे कोणत्या भाषेतून तुम्ही ते ज्ञान घेतलं आहे. जसं की इंग्लिश मीडियम राहतं, मराठी, हिंदी जे असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही पासआउट झालेले आहात. जसे की येथे डिप्लोमा जो आहे हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत होतो, त्यामुळे येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आपण इथे टाकत आहे. त्यानंतर येथे विचारलेलं आहे खाली की तुम्ही स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड कोर्स केला आहे का. असेल तर यस करून त्याची डिटेल द्यायची, नसेल तर नो करायचं. त्यानंतर बाजूला विचारलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्षापासून राहत आहात. आता तुमचा जन्म जर महाराष्ट्रात झाला असेल तर तुम्ही जन्मानुसार जे काही तुमचं आजच्या रोजी वय असेल त्यानुसार तेथे
नंबर ऑफ इयर्समध्ये तुमचं जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता. तर मी ते एक्झाम्पल म्हणून 23 वर्ष इथे टाकून देतो किंवा 20 वर्ष. त्यानंतर येथे दिलेलं आहे की तुम्ही ॲप्रेंटिस केली आहे का. जर ॲप्रेंटिस केली असेल तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर आर यू करंटली स्टडिंगच्या ठिकाणी सुद्धा नो करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला दिलेला आहे बँक डिटेल्स. तर इथे अकाउंट नंबर टाकायचा, अकाउंट होल्डर नेम, बँकेचं नाव सिलेक्ट करायचं, बँकेची ब्रांच सिलेक्ट करायची. तर इथे जे आहे बँकेची ब्रांच जे आहे तुम्हाला दाखवणार नाही, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस तुम्हाला सर्च करायचे आहे. आणि एक एक करून जेव्हा तुम्ही ब्रांच सर्च करता तेव्हा तुम्हाला तुमचा IFSC कोड जो आहे तो दाखवून देतो. तर त्यामुळे जे आहे एक एक करून ब्रांच या ठिकाणी तुम्ही सर्च करून सिलेक्ट करायची आहे. तर बघू शकता येथे प्रत्येक वेळेस वेगवेगळा IFSC कोड आपल्यासमोर ओपन होत आहे. तर मित्रांनो, तुमच्या खातेपुस्तकावरती जो IFSC कोड आहे तीच ब्रांच तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर अपडेट करायचं आहे. यानंतर येथे डॉक्युमेंटचं प्रोसेस आलेली आहे. तर येथे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. यापैकी जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ज्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, बँक पासबुक आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल आहे, एज्युकेशन सर्टिफिकेट आहे. एज्युकेशनमध्ये जे काही हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर येथे एक एक करून मी जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून घेतो आणि ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. तर बघू शकता येथे मी बँक पासबुक सिलेक्ट केलं आहे. आता बँक पासबुक मी तुमच्यासमोर सिलेक्ट करून दाखवतो कशा प्रकारे सिलेक्ट करतो. तर आणि यानंतर ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. तर बघू शकता ॲड डॉक्युमेंटनंतर अशा प्रकारचे जे आहे डॉक्युमेंट अपलोड होऊन जातं. एक एक करून जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर डॉक्युमेंट्स जे काही सिलेक्ट झाले आहे आता आपण याला अपलोड करूया. लास्ट ऑप्शन आहे डिक्लरेशनचं, तर याला डिक्लेअर करूया, सबमिट करूया. याला 2-3 वेळा जे आहे ते कन्फर्म करतात, त्यामुळे इथे 2-3 वेळा आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं राहतं. तर बघू शकता डू यू कन्फर्म ऑल डिटेल्स, तर ओके करायचं. आता हे डिटेल्स भरल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे अप्लाय फॉर जॉब्स. या ठिकाणी आपल्याला जॉब सर्च करायचा आहे. CMY KPY अंतर्गत कुठले जॉब्स अवेलेबल आहेत का. तर या ठिकाणी जे आहे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी. तर येथे जे आहे आपण सिलेक्टवरती क्लिक करूया मित्रांनो. जेव्हा आपण सिलेक्टवरती क्लिक करतो तेव्हा त्या जिल्ह्यातील सर्व जे काही जॉब्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. येथे सर्च करूया. तर येथे सर्चवरती क्लिक केलं तर बघू शकता अमरावतीमध्ये सध्या अंजनगाव सुरजी ITIमध्ये वॅकन्सी अवेलेबल आहेत. बाकी ठिकाणी कुठल्याही वॅकन्सी अवेलेबल नाही. अशाच प्रकारे इतर जिल्हा जर आपण निवडून बघितला तर त्या ठिकाणी काही ठिकाणी वॅकन्सी दिसतात, काही ठिकाणी जे आहे सध्या पोर्टल नवीन असल्यामुळे या ठिकाणी जे आहे वॅकन्सी लिस्ट केलेल्या नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एररसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो की 0 वॅकन्सीज किंवा वॅकन्सीजची डेट गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला इथे वॅकन्सीज दाखवतात. तर अशा प्रकारे जे आहे एंड डेट वगैरे दाखवलेली आहे. बाजूला तुम्हाला एम्प्लॉयर रिस्पॉन्सचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे एम्प्लॉयर रिस्पॉन्सवरती तुम्ही क्लिक करून जे आहे जे काही अपडेट आहे, समजा तुम्हाला कॉल आला किंवा काही आलं तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. ते सध्या हे प्रोफाईल नवीन असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं ऑप्शन मी तुम्हाला दाखवू शकत नाही. अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय हे करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.